जालना जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारा एक तरुण होता. 33 वर्ष वय झालं होतं, पण मात्र तरी सुद्धा त्या तरुणाचं लग्न होत नव्हतं. मग आता लग्नाचं वय होऊन गेलंय, 33 वर्ष वय झालंय, तरी सुद्धा लग्नासाठी पोरगी मिळत नसल्यामुळं, नवरी मिळत नसल्यामुळं ते पोरगं आणि त्याच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले होते, बेजार झाले होते. पण मात्र याच सगळ्या माध्यमातून त्या तरुणाला आणि त्याच्या घरच्यांना माहिती मिळाली, की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तरुणी लग्नासाठी आहे. दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि तिच्यासोबत याचं लग्न होऊ शकतं. पण मात्र तिच्यासोबत जर लग्न करायचं असेल, तर त्याच्यासाठी काही रक्कम लागेल. पण मात्र ठीक आहे, पोरगी चांगली आहे, दिसायला चांगली आहे आणि याचा जर संसार सुखाचा होत असेल, तर मग त्या रकमेला काय बघायचं, असं त्या तरुणाकडच्यांना वाटलं. म्हणून त्यानं पोरगी पाहायचं ठरवलं. अखेर त्यांनी जालना जिल्ह्यातून येऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये ती पोरगी पाहिली. दिसायला सुद्धा सुंदर होती. सगळ्या काही गोष्टी चांगल्या होत्या. पोराला पोरगी पसंत पडली, पोरीला पोरगं पसंत पडलं. मग कशाला उशीर करायचा आहे म्हणून दोघांकडच्यांनी लवकरच लग्न लावून टाकू असं ठरवलं. मग असं ठरवल्यानंतर पोरीकडचे म्हणले, आम्ही का पोरगी फुकट देणार नाही. पोरीच्या लग्न खर्चासाठी, दागिन्यासाठी आणि इतर काही गोष्टीसाठी काही रक्कम द्यावी लागेल. ती रक्कम होती 4 लाख रुपयाची. आता पोरगी चांगली आहे, नवरी चांगली आहे आणि सुखाचा संसार व्हावा म्हणून पोराकडच्यांनी सुद्धा त्या नवरीकडच्यांना 4 लाख रुपयाची रक्कम दिली. मग आता त्या पोरीकडच्यांनी 4 लाख रुपयाची रक्कम तर घेतलीच, पण मात्र आमच्या पोरीला सोनं घालणार नाहीत का, काही दागिने करणार नाहीत का, असं म्हणून अजून 50,000 रुपयाची त्या पोरीला काहीतरी खरेदी करावं लावलं. पण मात्र जेव्हा या दोघा जणांचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ती नवी नवी नवरी पोराच्या इथं राहायला गेली. राहायला गेल्यानंतर जेव्हा 4-5 दिवस निघून गेले, तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि भोकरदन तालुक्यात राहणारं एक 33 वर्षाचं पोरगं, लग्नाचं वय झालं होतं, त्याचं लग्न जमत नव्हतं, म्हणून त्यानं विकत बायको आणायचं ठरवलं. आणि काही लोकांच्या माध्यमातून त्याला समजलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तरुणी आहे आणि ती त्याला द्यायला तयार आहे जर त्यांना पैसे दिले तर. मग हे त्यांना 4 लाख रुपये द्यायला तयार झाले आणि 4 लाख रुपये देऊन लग्न लावायचं ठरवलं. अखेर 21 जानेवारी 2026ला दोघा जणांचं लग्न सुद्धा लागलं. मग लग्न लागल्यानंतर ती जी 4 लाख रुपयात आणलेली बायको आहे, ती त्या नवऱ्यासोबत त्याच्या गावाकडे गेली, भोकरदन तालुक्यामध्ये राहू लागली. सुखाचा संसार सुरू झाला. मग सगळ्या काही गोष्टी सुरळीतपणानं चालू असताना अचानक त्या नवऱ्याला बायकोवर जरा संशयच येऊ लागला, की तिच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये काहीतरी गोष्टी आढळून येत होत्या. म्हणून तिला तिच्यावर संशय येऊ लागला. तिचं फोनवर बोलणं काय, तिचं चालणं काय, या सगळ्या गोष्टीवर तिला संशय येऊ लागला. म्हणून त्यानं काय केलं, एक दिवस त्या नवरीला घेऊन तो जवळच्या आधार केंद्रावर गेला आणि म्हणे, आपण तुझं आधार कार्ड काढू किंवा आधार कार्ड बनवू, असं म्हणून जेव्हा तिचे त्या ठिकाणी फिंगरप्रिंट्स घेतले, आधार कार्ड काढायचं ठरवलं, तेव्हा समजलं की ह्या नवरीनं जे लग्नाच्या वेळी सांगितलेलं नाव आहे, दाखवलेलं आधार कार्ड आहे, ते सगळं खोटं आहे. तिचं नाव वेगळं आहे आणि तिनं आधार कार्ड वेगळं दाखवलेलं आहे. मग तिचं जे खरं नाव आहे ते उघड झालं होतं. मग तिला विचारलं तेव्हा तिनं उडवाउडीची उत्तरं दिली, असं आहे तसं आहे, तिनं कारणं सांगितली. तरी सुद्धा नवरा तिला काही म्हणला नाही. बघता बघता काही दिवस पुन्हा निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस त्या नवरीकडचे काही लोक त्या ठिकाणी आले आणि म्हणले, चला चला, आम्हाला आमच्या पोरीला तुमच्या इथं ठेवायचं नाही, तुम्ही आमच्या पोरीला मारहाण करतात, चटके करतात, आम्ही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू, आम्ही आमच्या पोरीला घेऊन जात आहेत, असं म्हणून त्या नवरदेवाकडच्यालाच धमकायला सुरुवात केली. आणि धमकायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी विचारलं की आम्ही दिलेल्या पैशाचं काय, तर ते नंतर बघू, आम्ही ते पैसे देणार नाही, तुमच्यावरच गुन्हा दाखल करू, अशी उलट धमकी त्या नवरीकडच्यांना नवरदेवाकडच्यांना दिली. मग त्यांना समजलं की ही सगळी फसवणूक आहे, हे सगळं पैशासाठी केलेलं ढोंग आहे आणि हे लग्न सुद्धा खोटं आहे. ती जी दुल्हन आहे ती लुटेरी दुल्हन आहे आणि ही फसवणूक करणारी टोळी आहे.
असं जेव्हा नवरदेवाकडच्यांना समजलं तेव्हा त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं. 13 मार्च रोजी त्यांना अटक केली. कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे आणि पोलिसांनी आणि सगळ्यांनी जे आव्हान केले की सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अशा टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेल्या आहेत, जे विकत नवरी देतात. कोणी 4 लाख रुपयाला देतं, कोणी 3 लाख रुपयाला देतं, कोणी 2 लाख रुपयाला देतं. आणि ती जी विकत आणलेली नवरी आहे ती संध्याकाळी चुना लावून जाते, नाहीतर काही दागिने घेऊन जाते, पसार होते, फरार होते. त्याच्यामुळं अशा टोळ्यांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण घटना घडतायत, लोकांना किती जरी समजून सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.